अजून गोकुळबद्दलचं जे मी भाष्य केलेलं आहे किंवा लवकरच निवडणुका लागतील आणि मला वाटतं ती आता वेळ लवकर आलेली आहे. शिवाजी पाटील म्हणतात की गोकुळमुक्त मुश्रीफ करू. ते कोण सभासदाने करायचं काय शिवाय लोकांना? पण 2 दिवसापूर्वीच तुम्ही आभार मानले होते, ती काही बोललेली नाही म्हणून. पण नाही, व्यक्तिगत टीका केलेली आहे. व्यक्तिगत टीका, राजकीय टीका काय तुम्ही चालतं? सातत्यानं महायुती म्हणूनच ही निवडणूक लढवणार असं अजूनही ही म्हणताय. निवडणूक मात्र ते महायुती तुम्हाला- म्हणूनच होईल आणि महायुतीचाच अध्यक्ष होईल. नाही मग शिवाजी पाटील साहेबांनी 1-2 तास गोकुळमध्ये थांबून हे सगळं त्यामुळे माहिती त्याने आमदार म्हणून त्याला अधिकार आहे, ते घेतला असतील त्याला. पण जिल्हा बँकेच्या माध्यमातून देखील कारखानदारांना चुकीच्या पद्धतीनं कर्जांचं वाटप केलं गेलंय अशा पद्धतीचा दावा देखील केला आणि येत्या काळामध्ये ही सगळी प्रकरणं मी बाहेर आणणार ते आहे. चांगलं आहे ना, कारखानदारांनी त्याची नोंद घ्यावी. दाव्यासाठी ज्या पद्धतीचे आरोप केले जातात, कितीही काही करा पण गोकुळमध्ये कोणताही भ्रष्टाचार निघणार नाही असा विश्वास आहे तुमचा? 100% 5 वर्षाचा. साहेब, राष्ट्रवादी 24 आमदार पुढतील असा गौकेश्वर रोहित पवार यांनी केला. 24 आमदार भाजपच्या वाटेवर आहेत असा गौकेश्वर रोहित पवार यांनी केला. आता मी तुम्हाला सांगितलं की रोहित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल का बोलतायत हे मला कळत नाही. आता मी काही अधिक बोलणं योग्य नाही, परंतु त्यांनी वास्तविक संयम ठेवण्याची आवश्यकता आहे. तर गोकुळच्या संदर्भामध्ये ज्या पहिले कार्यकर्ते गेल्या काही वर्षातला गोकुळच्या कारभाराच्या चौकशीची मागणी किंवा माहिती मला मागवत आमचे आहेत. कार्यकर्ते नाही, किंवा संस्था प्रतिनिधी असतील. संस्था प्रतिनिधी ठीक आहे, त्याची चौकशी होईल. पण हे सगळं बघता महाडी काय मुश्रीफ असा एक वाद नवीन तयार होतोय असं वाटत नाही का तुम्हाला? कारण तर काय गरज नाही, तसं काय कुठे संस्था प्रतिनिधी काय मागावं कुणाच्या जावयाला किती तो आता त्या ज्यांनी मागितले त्यांना विचारा, मला काय माहिती नाही. बात दूर तक जाएगी. आता त्यांनी ज्यांनी मागितलेलं आहे, ज्यांनी बोललेलं आहे त्यांना विचारा ना, मला काय विचारायची गरज आहे? कारण मी काय माझं नाव नाही काय. नाही, पण अजूनही महाडिक या सगळ्या प्रकरणामध्ये मौन महाडिकांचं आहे. कसं बघतात? माझंही मौनच आहे. नाही, तुम्ही काहीतरी बोलताय तरी किमान मी आता मंत्री असल्यामुळे तुम्ही आमच्या पुढे येता, त्यांना जरा जाऊन विचारा. ठीक आहे, थँक्यू. वेळा डाग लागेल अशा पद्धतीचं काम करू नका असा एक इशारा हसन मुश्रीफ यांनी 2 दिवसापूर्वी प्रशासकांना दिल्याचं बघा. आता डाग लागणार नाही याची काळजी आपण घ्यायला पाहिजे होती. डाग लागू नये म्हणून आम्ही काळजी घेतली, म्हणून हे त्यांच्या साहेबांच्या लक्षात काय येत नाही मला माहित नाही. शासनातले मंत्री आहेत साहेब, कॅबिनेट मिनिस्टर आहेत. आज ते असते वेळी प्रशासन लागते याचा अर्थ कुठेतरी चुकीचं होत असेल म्हणून लागलं ना. मला वाटतं परवाशी सुप्रियाताईंचं मी थोडंसं एक ट्विट ऐकलं, त्या बोलल्या, त्या व्यवस्थित बोलल्या असं मला वाटते. त्यांच्याच पक्षाच्या नेत्याने त्यांना बोललेत, तर त्यांचे जिल्ह्याचे आमचे जिल्हाध्यक्षांनी पण चांगलं बोलून गेले तसं मी पण ऐकलं. आणि जे सत्य होते बोलून गेलेत ते लोक. आम्ही फक्त प्रामाणिकपणे काम करतोय. आम्हाला दूध गोकुळ हा महाराष्ट्रातला 1 नंबरचा ब्रँड आहे. आज चांगल्या ताकदीने आणि कसं पुढे जाता येईल त्याचे आम्ही प्रयत्न करू आणि करणार आहेत. आम्ही वैयक्तिक लक्ष घालून आम्ही अजून काही ठिकाणी समजा रेल्वेज असेल किंवा अजून कुठल्या संस्था असेल, अजून कुठले मोठमोठे इंडस्ट्री असतील, तिथं आम्ही गोकुळ अजून कसं वाढेल त्याची आम्ही काळजी घेतोय आणि प्रामाणिकपणे ते काम करतोय. दावा केला होता की अबू नुकसानीचा दावा ठोकला जाणार असं केलं होतं. त्याला आणखी एक 8 दिवसाची मुदत देतो असं हसन मुश्रीफ म्हणाले परवा. तो त्यांचा प्रश्न आहे बाबा. त्यांनी मुदत मी त्याला त्या मुदतीला आणि त्या अबू मी काही घाबरत नाहीये. माझं मी प्रामाणिक काम करतोय. अशा दाव्यांना मी कुठे मला वाटत नाही मी थारा देईन आणि मला काळजी करण्याची काही गरज नाहीये. आणि मी पैसे आणायचे तर कुठून आणायचे? मुश्रीफ साहेबांनीच मग आम्हाला केडीची लोन द्यायला पाहिजेत. मग कुठेतरी संस्था मी तयार करून दाखवतो. मग 200 कोटीचं लोन मागतो, 100 कोटी त्यांचा अपंश दाखवा त्याला द्यायला लावतो. मग तसे पण त्यांनी एक कारखान्याला 200 करोड 700 करोड बघा तसं ऐकून आहे मी. त्यांना काय पेपर काही जास्त लागत नाही, क्लिअर कट जास्त. पण अवसायनातील ज्या काही संस्थांच्या बाबत सुनावण्या सुरू आहेत त्या वेळेवर होत नाहीत. ज्यांची सुनावणी झालेली आहे त्याच्या संदर्भातले निकाल दिले जात नाहीत आणि त्यामुळे कुठेतरी निबंधक जे आहेत ते राजकारण करत आहेत असा देखील त्यांचा एक आरोप आहे. किंवा राजकीय अधिकाऱ्यांनी राजकारण करू नये असं म्हणणं आहे त्यांचं. प्रशासनातले जे अधिकारी आता मी पाहिले, त्यांची भेट झाली,
3 अधिकारी भेटले, ते याच्यामध्ये खरंच नवीन आहेत, खरं ते पण शिकून घ्यायलेत आणि त्यासाठी तुम्ही आणि ते चांगल्या पद्धतीने काम करतील. त्यांना भाजप म्हणून किंवा शिवसेना म्हणून, राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून काम नाही करणार. जे प्रशासन नेमलेलं आहे त्या प्रशासनच्या जे त्यांना अधिकार आहेत त्या अधिकारातून काम करतील. ते कोणासाठीच काम नाही करणार आणि त्यांना मी तसंच स्पष्ट सूचना दिल्या. एखाद वेळेस कधी आमची एखादं कधी अशी अडचण असेल तुम्ही त्याला पण धारा देऊ नका. पारदर्शकप्रमाणे जे काम करायचं आपण कडक शिस्तीने करा आणि त्याच्यामुळे तुम्हाला कोणी आता नवीन काय झालंय, हे प्रश्न असल्यानंतर प्रत्येक गावाला ठरवून त्यांचे कार्यकर्ते मोर्चा काढायचं, हे चौकशी लावा, ह्याची माहिती द्या, त्याची माहिती द्या, असं करतात आणि त्यामुळे त्यांना काम करू देत नाहीत. मग त्यांना सांगितलं जे आमचे MD असतील तिकडे गोडबोले साहेबांची आज त्यांची भेट झाली, ते त्यांचं ते काम बघतील. तुम्ही प्रशासन नेमले, तुम्ही प्रशासन जे 3700 संस्था आहेत, 1210 आहेत, त्यासाठी तुम्ही ते काम करा. जे दूध जिथे जिथे म्हणजे चंदगडला आहेत, नवी मुंबईला आहेत, कोल्हापूरला आहेत, पुण्याला आहेत, तिकडे तुम्ही व्हिजिट करा आणि तुम्हाला काय त्याच्यामध्ये अजून तुम्ही अचानकपणे हे द्या, व्हिजिट द्या. त्यामुळे तुम्हाला काही गोष्टी निष्पन्न होतील. पण काय नोकर भरती त्याच्यामध्ये आपण दिलेत आणि एवढं काय असं काय विषय तिथे लपून राहिलेला नाहीये. थोड्या दिवसात सगळं समोर येईल सर्व. पण या सगळ्या प्रकरणात दूध संघाच्या कार्यालयामध्ये देखील आज तुम्ही भेट देऊन आलेला आहात. काय नक्की एकूण गोकुळच्या संदर्भामध्ये घडते? कारण गेल्या 5-7 दिवस आपण शांत होतात, त्यामुळं थोडंसं तुम्ही थांबलात की काय, अशा पद्धतीच्या चर्चा देखील सुरू होत्या. गोकुळला भेट द्यायचं कारण होतं की आमची प्रामाणिकपणे आम्ही त्याच्यावरती काम करत होतो आणि त्यावेळेला आम्हाला कुठेतरी हा 1210 दूध डेअरी धारकांचे एक्स्ट्रा जे एका नेत्याच्या इशाऱ्यावरती सर्व ठराव हे होत होते आणि त्यामुळे आम्ही ती चौकशी लावल्यानंतर आदरणीय आमचे राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून ती चौकशी लागली. त्यांनी जो आपला अधिकारी बदली केला होता तो चुकीच्या पद्धतीने केला होता, ते आम्ही व्यवस्थित मांडलं आणि मग त्या अधिकाऱ्याची बदली होऊन तिथं सक्षम असा अधिकारी आला, त्याने ते काम सुरू केलं आणि त्यानंतर आपला एक प्रशासनची आमची मागणी होती, प्रशासन लावावं आणि आता मुदत पण संपली, प्रशासन लागलेलं आहे. तर त्याला पहिली भेट होती, कारण त्यानंतर आम्ही पण व्यस्त झालो आणि त्यांना चांगल्या पद्धतीने काम करावं, चांगल्या पद्धतीने काम समजून घ्यावं म्हणून आम्ही 8-10 दिवस 5 तारखेला काही प्रश्न लागला. आज तारीख बहुतेक 18 तारीख आहे. म्हणजे आम्ही 10-15 दिवस त्यांना गोकुळ संघ समजून घ्यावा आणि त्याचा अभ्यास करून त्यांनी बोलावं म्हणून नंतर मी त्यांची वेळ घेतली आणि एक सचिता भेट म्हणून आपण पहिल्यांदा त्यांचं प्रशासन मंडळाचं स्वागत केलं, शुभेच्छा दिल्या आणि त्यांना विनंती केली की आपण आल्यानंतर पहिला पूर्ण गोकुळ संघ दूध समजून घ्या, प्रामाणिकपणे आपल्याला काम करायचं आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आदरणीय देवेंद्रजींनी हे विश्वासाने प्रशासक बसवल्यानंतर आज प्रामाणिकपणे लोकांच्या समोर जातेवेळी सगळ्या गोष्टी बाहेर निघायला पाहिजेत. त्याच्यामधले आम्ही जे आरोप केले ते सिद्ध व्हायला पाहिजेत. त्या कारण त्यांना आम्ही ती भेट होती. त्याबरोबर 3700 डेऱ्या ज्या दूध डेअरी 5038च्या नंतरच्या ज्या 3700 डेऱ्या होत्या, ह्या 1210 बरोबर त्या 3700 डेऱ्या पण तुम्ही चौकशी करा. शासनाच्या नियम अटी शर्ती असतात. 250 लिटर दूध ते डेअरीमध्ये यायलाच लागते. तशा डेऱ्या असतील तर त्यांची तुम्ही बघा आणि मग ते कोणाच्याही असू दे, मग त्या सतेज पाटील साहेबांच्या असू दे, माडिक परिवारांच्या असू दे किंवा शिवाजी पाटलांच्या असू दे किंवा मुश्रीफ साहेबांच्या असू दे, कोणीच असू दे, ज्या डेऱ्या बसत नसतील नियमामध्ये त्या डेऱ्या तुम्ही वाढून काही अर्थ नाहीये आणि या मतदानासाठी डेऱ्या वाढवायचं आणि असं काही गोष्टी होता कामा नयेच. आम्हाला पत्रात देताना आम्ही सूचना केल्या. अनेक मुद्दा महत्वाचा होता की आज त्यांनी अमूलने दरवाढ केली, मदर डेअरीने केली. तर मी त्याला सांगितलं की आता मुंबई पूर्ण मुलांच्या परीक्षा झाल्यानंतर मुंबई खाली झालेली आहे.
म्हणजे सुट्टीवरती गेलेत, परिवार गेलेत, मुंबई असेल, पुणे असेल, शहरी भागातले लोक, तर प्रामाणिकपणे आपण जर चांगलं काम केलं तर दूध वाढ नंतरही करता येते. सध्या 1 महिने थांबा अशी मी विनंती केली प्रशासनाला, की जुलैमध्ये आपण 2 नाही 4 रुपये करू आणि 2 रुपये आपण ज्या दूध धारक आहेत, डेअरीधारक, त्या शेतकऱ्यांच्या प्रत्येक लिटर मागे त्या कुटुंबाला पण 2 रुपये आपण वाढून देऊ. आणि प्रशासनाला त्याची गरज वाटत असेल तर आपण तिथे पण 2 रुपये वाढून घेऊ, 2च्या 4 वाढू. कारण आता हे सध्या 1 महिना तुम्ही थांबणं गरजेचं आहे, अशी आपण त्यांना विनंती केली आणि त्याने ऐकून घेतलं. पुढे असला प्रशासक आहे ते त्यांचं काम करतील, त्यांना प्राधान्य जोर जबरदस्ती नाही करू शकत आपण. तर आम्ही त्या आमच्या भूमिका मांडल्या. काही नोकरवर्गांना कायदेशीर बाबी न तपासता मनमानीने त्यांना प्रमोशन दिलं, त्यांचे पगारवाढ केले आणि इतर कामगारांवरती अन्याय झाला. पण ती एक ओरड होती, त्यांना सूचना केल्या, ती कारवाई करण्यात यावी. आणि जे संचालकांच्या घरी जे घरामध्ये, गोट्यामध्ये, शेतामध्ये जे काम करत होते ते सगळे कामगार सांगितलं की वापस ते बंद केलेत, ते डेअरीमध्ये आता काम करत ते सांगितलं. आणि आपल्याला मी पण सांगितलं की आमच्या पद्धतीने पण गोकुळ हा ब्रँड आहे आणि हा गोकुळला भविष्यात आता ज्या गोष्टी घडल्या अशा भविष्यात होता कामा नये. तुमचं प्रशासन म्हणून राज्याचे मुख्यमंत्री आणि आदरणीय प्रशासन तुमचं कौतुक करेल असं आपल्याला काम करायचंय, चांगलं काम करायचंय. आणि ज्या कष्टातून घामातून शेतकरी आमच्या कुटुंबानी ज्या दूध डेअरी ज्या परिस्थिती टिकवल्या आणि वाढवल्या, आणि त्याच त्याच्यावरती आपण चांगलं गोकुळ अजून वाढवायचं आहे. आणि तुम्ही आत्ता हे घाई गडबड करू नका ही विनंती केली. खरं तर प्रशासक हे असं त्यांचं म्हणणं आहे. अशी कोण चर्चा करायला आलं तर तुम्ही ते ऐकणार आहात का, किंवा तशा पद्धतीने काही चर्चा? नाही, माझा गैरसमजचा विषयच नाहीये. तुम्ही विचार करा, आदरणीय आमचे नेते बर्मण्णा पाटील साहेब 50 वर्ष राजकारण करून 140 डेअऱ्यांच्या वरती जाऊ शकत नाहीत. ते प्रामाणिकपणे काम करून एवढे ह्या लोकांनी इनलिगली संस्था 1200 उभे केल्यानंतर आमच्या दूध संस्थांना कुठे मान सन्मान असेल का? आणि एक सांगा, आज जिल्ह्यामधलं चंदगड, आजरा, गडिंग्लज मधलं दुधाची फॅट आणि दुधाचा दर्जा कुठल्या लेवलचं तुम्ही बघा ना. आज तुम्ही संचालकांना पण कबूल करून घेतलं मी. आज त्यांना 65% आमचा जो दर्जा आहे, तर आम्हाला तो मान सन्मान दिला जातो का? नाही दिला जात. आम्हाला आमचे संचालक बॉडी दिलेत का? नाही दिले गेले. आमचे कामगार भरतीमध्ये आमचा अधिकार आहे का? नाही दिला गेला. रूटमध्ये आमचा आहे का? नाही. आमचा फक्त वापर होतो ना. आणि अशा जर संस्था आम्ही जर ह्या रजू झाल्या तर मग आम्हाला कुणालाच न्याय मिळणार नाही ना. मी तर संचालक बॉडीमध्ये मला कुठला इंटरेस्ट नाही आहे की मला संचालक व्हायचं अपेक्षा नाही आहे. फक्त हे होऊ नये आणि चंदगड, आजरा, गडिंग्लज, उत्तूर आणि काही भागातले नागरिकांना अन्याय होऊ नये. ज्या शेतकरी कुटुंबातून आपल्या दूध डेअरी, हाच मला माझा प्रश्न होता. त्या प्रश्नाला मागे लावून आम्ही ते काम केलं. या सगळ्या ह्याच्यामध्ये बघितलं तर एका बाजूला शिवाजी पाटील आणि दुसऱ्या बाजूला जिल्ह्यातले सगळे नेते आहेत ते एका बाजूला आहेत. कोणच याच्याबद्दल बोलत नाही. नेमकं काय आहे? हे सगळे मिळून एकत्र गोकुळचा अशा पद्धतीने कारभार करतायत काय नेमकं? आता मी नेत्यांची नावं घेणे योग्य नाही. काय बऱ्याच नेत्यांचे कारखाने आहेत, संस्था आहेत, केडीसीचं लोन आहे, त्यांचे न बोलण्यासारखी मनस्थिती आहे. खरं त्यांचा आशीर्वाद, त्यांचा पाठिंबा मला देतात, माहिती देतात आणि पाठीशी सोबत आहेत आपल्या. खरं आता त्यांच्या अडचणीचं काय करणार? उघडपणे येऊ शकत येऊ शकत.